मित्रांनो, 100 रुपयाचं घड्याळ आणायचं, 100 रुपयाचं घड्याळ आणायचं आणि ते 500 रुपयामध्ये विकायचं आणि त्याच्यामागं 400 रुपये कमवायचे आणि लोकांना सांगायचं 500 रुपयाच्या घड्याळामागं तुम्हाला 25 लाखाची एक्सयूव्ही गाडी देऊ. तर मित्रांनो, 2 महिने ही स्कीम चालली. 2 महिन्यात त्यांनी कम से कम 10-15व्या दिवशी त्यांनी स्टोरी टाकली होती. 15 दिवशी 5,000 घड्याळ विकले. तर 2 महिन्यात पूर्ण 10,000 तर विकले असेल, तर 2 महिन्यात 10,000 घड्याळ विकले. 500 गुणिले 10,000 घड्याळ तर 50 लाख रुपये होते. आणि कुठं 25 लाखाची गाडी राहिली आणि ती तिने गाडी दिली पण नाही. भिकार चोट येतो आप्पा आणि गाडी देईल पण नाही. फुल स्कीमा करेल. अरे सगळ्यांची नंबर सेम, 2-2, 4-4 माणसांचे नंबर सेम, सगळ्यांची नंबर सेम आणि कसं काय गाडी भेटणार. आणि मित्रांनो, 500 रुपयाच्या गाड्यावरती एक्सयूव्ही फ्री दिली आणि शेवट म्हणतो रोड टॅक्स, अमका टॅक्स, लावडा टॅक्स, टमका टॅक्स असे 3.5 लाख रुपये द्यावं लागतील. आप्पा तू तर म्हणलं होतं 500 रुपयाच्या गाड्यावर एक्सयूव्ही फ्री, मग 3.5 लाख रुपये काचे घेऊ राहिला. अरे आप्पा, आम्ही गायच्या आपल्याच चुना लावू इथं, पण तू आम्हालाच चुना लावू राहिला.